पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान बघा वारी चालू आहे 7 तारखेपासून वारी चालू आहे आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे त्या विठ्ठलाचं आई रखमाईचं गुणगान कसं मी गाते गो ऐका शब्द आणि शब्द ऐका लिहून घ्या ना मी आता संदीप आलाय पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गातो नश्वर देह त्याच्या चरणाशी ठेवितो जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो आणि खरा परमात्मा ज्याला अरे कळतो तोच खरा समाधानी होतो बुवाना माझी विनंती आहे बुवाना विनंती आहे आहेत का इथे कोण बोलवते बुवा कुठं आहेत कुठं असं गाऊन दाखवा आता तुम्ही गायलं मी चाल मी आता गातोय संदीप बुवालाय बरोबर की नाही हा कलेवरती प्रेम असेल काय होता सगळ्यांच्या होऊ द्या बघूया आता बघायचंय मला लांबोरी बुवा किती मोठा आहे तो मला बघायचंच आहे हा सवांगण होऊ द्या नंतर संदीप बुवा हा इथं म्हणून अरे काग अचानक हे घडून गाऊन दाखव काग अचानक हे येडू आलया घडून कसा येऊ आई हा डोंगर चढून ये रामा विषय का वा तुम्ही काय मालकरी नाही मी पण नाही एक गुरु आमच्या खाली बसले ते मालकरी आहेत तुम्ही लिहिताय ना आतमध्ये आता मी आताच लिहिलंय समोरासमोर बघा ऐका शब्द अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली मनी देवा विठ्ठला पांडुरंगा सलग गाव मुंबई तरी सुद्धा तुझ्या भेटीला ओढ लागली माझी शायराची हा म्हणून काय म्हणतो ऐका अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली मणी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी अरे विठ्ठला अरे पंढरीच्या विठ्ठला तुझ्या भेटीची ओढ लागली मणी तुझ्या भेटीची ओढ लागली मणी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला पंढरीच्या तुझ्या भेटीची ओढ लागली मनी तुझ्या भेटीची ओढ लागली मनी झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी विठ्ठला पंढरीच्या
पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला क्या बात है रघुमाईच्या सकती जाऊ राहिला विटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी विषय कसा आहे बघा आज ही विठ्ठल वेगळा रखमाई वेगळी आहे पंढरपूरला असं का घडतंय म्हणून विषय आणला बघा तुम्ही लांबोरे मी मोरे रे रे करून जायची वारी आजची म्हणता ऐका रखुमाईच्या संगतीला उभा राहिला कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धडी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धडी कसा येऊ ऋतू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला तुझ बाप आणि माझी आई तुझ विठ्ठल रखुमाई तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पंढरीचे वारी झालेले आहे 7 तारखेपासून पंढरीचा भक्त विठाईचा पायवर चाललेला आहे पण काय म्हणते बो ऐका तुझ बाप माझा आणि आई तुझ विठ्ठल रखुमाई तुझाच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या वाटला विठ्ठला पंढरीच्या पंढरीच्या विठ्ठला विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धरी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला 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 अरे विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला श्री गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदालाल घराण्याचा विजय असो
असो गुरुवर शिवशाही विठोबा अशोक महादेव यांचा विजय असो 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 मैत्री नातूनगर दिवा यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपा क्या बात है क्या बात है बघा रसिको आज हे कलाकार आहेत सगळे शिष्यमंडळी आहेत संगीतकार आहेत एक आनंदाची बाब म्हणजे अशी आहे कीबोर्डवरती आज माझ्यासमोर जो माझा ज्याला आपण म्हणू शकतो संगीत क्षेत्रामध्ये माझा वाजतात म्हणजे मोरेबांचा वाजतात ते आज पंकजजी काताळे इथे नाही आहेत पण त्यांची जाणीव होते असा विषय नाही आहे पण त्यांचं गाणं दरवर्षी नवनवीन असतात आणि आज ही 5 वाजता त्यांचं नवीन गाणं आलेलं आहे माझा प्रणवदादा नाही पंकजदादा नाहीत त्यांचं नवीन गाणं आहे थेंब पावसाची बघा साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ ह्या यूट्यूब चॅनलवरती जा एक नंबर हिट गाणं आहे गेली 4 वर्ष एक गाणं तो पंकजदादा मला नवीन देतो आणि ह्या वर्षी सुद्धा आलेला आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझा गण गातोय पण कसा ऐका गण नवीन आहे विषय कसा आमचा ऐका गोवांचे पण अनेक हिट झाले बहुत बांधायचं गणाला बहुत बांधायचं परत ते गावचं गाणं कोणतं हो नवीन ते तसं काय आई सांग आई काय काय आणू गणपतीला गोवांचं गाणं ह्या गोवांचं गाणं लांबरी गोवांचं गाणं वा कमी समजू नका अजून मोरे मोना सुद्धा पहिलीच बारी आहे गेल्या वर्षी आपण केली नंतर आताच भेटलो नाही सालपणा खाल्ली ना मोरे नावासाठी हा विषयाला विषय भागाला भाग तुमची गाणी ही असतील हे असेल काय प्रॉब्लेम मध्ये माझा विषय असेल तो पण मी आता आणलंय ना तसं गाऊन पण दाखवा आणि विषयाला विषय देऊन पण दाखवा संदीप म्हणतात बघा समाज साक्षीला आहे हा
काय म्हणतो ऐका. शेर खरं घेत नाही, वेळ कमी आहे, सवड झाली ना. हा, जा जगाला सांगा बाप माझा भीमराव, रामजी आंबेडकर. आता ही माझी कल्पना आहे. मी काय म्हणतो समजाला, हे सगळे गाववाले गावातून मुंबईला येतात, हे मुंबईकर झाले. पण माझी आई म्हणते, माझी आई काय म्हणते की बाबा मला गॅसवरती काय जमत नाही. आई, माझी आई म्हणते, माझी आई स्वतःची आई, मला गॅसवरती जमत नाही. गावाला असतो ना तर चूल पेटवली असते, पण काय ती चूल नाही, तो वाडा नाही, ढोरं नाही, मग करायचं काय. म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा फक्त ऐका. हा म्हणतात ऐका ऐका. अहो वाड्यात ना, गावच्या वाड्या वसाड पडतो, वसाड. गावच्या वाड्यात ना वाड्या वसाड पडले आहेत. हा, 5वी शिकला पोरगा बोलतो मला मुंबईला जायचं आहे. नोकरी किती? 12 आणि 13,000 रुपये. अरे गावाला 400 रुपयाची नोकरी भेटते, दिवसाला 400 भेटतात, 500 भेटतात, मुंबईला मिळत नाही. म्हणून काय म्हणतो ऐका. हा, कसा विषय आणला बघा. मायमावळ्या म्हणजे आहेत. गावचं भरलेलं होत घर, गावचं भरलेलं होत घर, आज सांगतोय गणा मी खरं. अरे बघा चुलीचा निघेना धुर, कुठं बघा मिळते का घरामध्ये चूल? काय नाही, गावाला पण गॅस आली आणि गॅसने सगळ्यांना गॅसवरती लावलंय, गॅसवरती लावलंय. मग आपलं काय मरा मोबाईल येऊ. हा, बघा चुलीचा निघेना धुर, अरे झाले कारण एकच गाव करिहा, होतोय मुंबईकर. आहे चाललो मुंबईला मी. आहे 5 सुपारी आणतो. हा, अजून काय पाहिजे. पण आई एकटी गावाला आहे, ती काय करणार. पण आई पण बोलते तर चुलीवरती फाटी पण नाही, खोपी भिजली माझी फाट्यानी. हा, म्हणून काय म्हणतो ऐका, विषय चांगला आणला बुवा. हा, झाले कारण एकच गाव करिहा, अरे होतोय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करिहा, हालाय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करिहा, हालाय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करिहा, होतोय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करिहा, होतोय मुंबईकर.
धंद्यासाठी आले सोडून घरदार बंद टाळ्या मागे कशाला बघा बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार दीड महिने गावी होतो आमच्या गावामध्ये कोणी नाही तो तावात बघतोय की घर कधी ओपन होते चालू होते अरे सारवण करायला पण आज पुरं नाही म्हणून काय म्हणतोय ऐका काम धंदा आले सोडून हे घरदार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार नाही राहिले तर गुर ढोर भिज लागते या गुर गुर बघा गावाला आज अशी परिस्थिती आहे मी कोणाच्या घरामध्ये गेलात शेण नाही आई दूध दे मला म्हशीचं दे गाईचं दे तेही पावत नाहीये म्हणून काय म्हणतोय ऐका नाही राहिले तर गुर ढोर भिज लागते या गुर गुर नाही राहिले तर गुर ढोर भिज लागते या गुर गुर आलाय आता माझा भरून उर आला माझा भरून या उर झाले एकच कारण गाव करीना होतोय मुंबई झाला एकच कारण गाव करीना होतोय मुंबई झाला एकच कारण गाव करीना होतोय मुंबई झाला एकच कारण गाव करीना होतोय मुंबई गावचं भरलेलं होतं घर माझं सांगतोय गाडाची घर गावचं भरलेलं होतंय घर माझं सांगतोय गाडाची घर बघा तुलीसाठी गेला दूर बघा तुलीसाठी गेला दूर झाले गाव करीना होतोय मुंबई झाला एकच कारण गाव करीना होतोय मुंबई आमच्या आदर्शसंघ प्रवीणजी गावणकर आहेत अनेक शिष्यमंडळी सगळेजण आहेत त्यांनी 200 रुपये आमच्या विषयाला दिले आहेत त्यासुद्धा मोठे वाचा मला आपल्याला हां हे द्या बघा विषय छान होता विषय छान आहे ना तुमचा आवाज पाहिजे सगळ्यांचा आता खतलं मी होय ना प्रेमाची माणसं आहेत प्रेमानंच वागायचं आता गवळण पण प्रेमाची द्यायची आता भगवान असं मला वाटतंय खतलं बोला खतलं गोवाना आणला तर ढूस टाकला असो कसं आहे माहिती आहे का लांबरी होत ना लांबरी गोवात आहे आपले माझे मित्र शाहीर मला आवडतात त्या मला ते आय लव्ह यू बोलतात पण खुशीमध्ये घेत नाही त्यांना घेतो उशीमध्ये एक दिवस फक्त बोलतात ए सँडी आय लव्ह यू हा मला खुशीमध्ये घेत नाही त्यांना घेतो उशीमध्ये व्याज हा सुरुवात आहे पहिली बारी माझी आहे मी कशी करते ती बघा दुसऱ्या बारीमध्ये आई शब्द सांगतो अशी काढीन ना काढीन लांबोरी बोला पण आठवण संदीप कोण आहे जुना की नवा म्हणून गवळण कोण आणले प्रेमाचीच आणली जाऊ द्या प्रेमाची जाऊ द्या हा नवरा माझा आहे कृष्ण माझा आहे प्रेमाने कसा वागतोय बघायचं हा नंतर ढ्यांग वरती गेला बुवा हा मग आज मी पण करीन वरती ढ्यांग ऐकणार नाही संदीप बुवा म्हणून काय म्हणतोय ऐका
शहर आहेत घेत नाही, वेळ कमी आहे, कारण दुसरी वारी मला मजबूत करायची आहे. म्हणून बुवा चाल कशी आहे? तुम्ही म्हणाल वरती वेगळी आणि खालची वेगळी, मग खांना पण लागत नाही, वरना पण संधी बुवा लागेल. लक्षात घ्या, हे माझा आहे शब्द, लक्षात घ्या. चाल कशी लावले बघा, लावून दाखवा एकदा. हा, आणि विषय कसा आणलाय बघा, गवळीमध्ये विषय पटवून द्यायचा मोरे बोना. तुम्ही लोकांना तुम्ही सांगताय ना, हा विषय दिलाय, तो विषय दिलाय, हा विषय दिलाय. संदीप मोरे बोनी प्रेमाचा विषय आणलाय, तो फक्त मला पटवून द्यायचा. ऐका, अरे अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. का म्हटलं, का म्हणते दादा ही? ऐकून घ्या. हा, शाब्दिक खेळी आहे. एवढं जीव लावलं, एवढे आपले बाऱ्या केल्या, कार्यक्रम केले. तू माझा कृष्ण, तुझी मी राधा. पण शेवटी क्या बात आहे, हा पैसा देखो तमाशा. काय हा, म्हणून जास्त काय बोलत नाही, दुसऱ्या वारीमध्ये साला काढणार नक्की. अरे अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अरे तू घनश्याम मुखात नाम, तू माझा, तू घनश्याम माझ्या मुखात हे नाम. अरे आठवतोस का पाऊल खुणारे, हो अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम, तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम. आठवतोस का पाऊल खुणारे, हो अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. क्या बात आहे. अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. तू घनश्याम मुखामध्ये नाम, तू घनश्याम मुखामध्ये नाम. आठवतोस का पाऊल खुणारे, हो अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. युगायुगाचे नाते आपले जपणार का रे. ही तुझी होती प्रिय सखी आठवण घेणारे, तुझी होती आठवण घेणारे. वा, आपले कार्यक्रम होतात, पण 7व्या अवतारामध्ये वचन देऊन शेवटी मला सोडलीस. मी राधा आहे, तू कृष्ण आहे, तशी विठ्ठल आणि रखमाई आहे. वचन देऊ नकोस कोणाला, जपायचं असेल ना तर एक निष्ठ राहायचं. म्हणून काय म्हणतो ऐका, हा युगायुगाचे नाते आपले जपणार का रे. तुझी होती प्रिय सखी आठवण घेणारे, आठवण घेणारे, आठवण घेणारे. काय झाला माझा गुन्हा रे, खंड वाटते
रे तू घनश्याम मुखत नाम तू घनश्याम मुखत नाम आठवतो का पाऊल पुढारे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम मुखात नाम तू घनश्याम मुखात नाम आठवतो का पाऊल पुढारे हो जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला अरे अंतरात जपले तुला रे काना अरे हा व्याकुळ जीव झाला रे कसं वाटलं ऐका. हा, बघा थांबा. बघा एक चिमटा घेतो गोवाना फक्त नॉर्मल हा गोवाना विषय दिलेला आहे मी बघा ऐका हा ऐका विषय दिलेला आहे पुढे हो नक्की खल्लवणार हो फक्त बोलू द्या गोवाना मला आज मला बोलू द्या गोवाना संदीप बुवा त्यांचा विषय फुटल्यानंतर आज लांबडवा सोबतच माझ्या फक्त बोलायचं काम हा बोलवायचे नामे लावचन हा बाकी काय नाही गाऊन दाखवा स्केलला चॅलेंज सुपारी दिली पूर्ण मी मंडळाची तरी सुद्धा हा मोठे मोठे केले गंमत मध्ये हा गार केले गंमत मध्ये संदीप आला हिंमत मध्ये आत इथं लक्षात घ्या हा हा नाद नाही करता बात करताय आपण गोवाना विषय दिलाय नवीन विषय गोवांचा या ठिकाणी माझे गुरुसमान साळुंके बुवा आहेत शाहीर वर्ग आहेत विषय गोवाना काय दिला बघा ऐका त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली त्या कन्येच्या शरीरामध्ये त्यांना एक पुरुष दिसला तो दिव्य पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला एक पुरुष त्याच्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात एक 3 पुरुष आणि पुत्र दिसला त्याचं नाव काय त्या 3 पुरुषांचं नाव व त्यांचं स्वरूप काय हे मला सांगायचं आहे आणि कन्येचं नाव काय हे सांगायचं आहे बुवा बघा मी मोरे बुवा आहे वेळ कमी आहे मंडळात लगेच हे करा म्हणून वेळ कमी आहे मी जर मला कळलं उत्तर बरोबर असेल तर मोरे बुवा मान्य करणारा शाहीर आहे लक्षात घ्या जसं तुम्ही मला आय लव्ह यू म्हणताय ना मी तुम्हाला आय लव्ह यू टू बोलेल उत्तर पटलं तर नाही तर साल काढे हात होतो नव्हे म्हणून या ठिकाणी आकाश पवार प्रेमकांतकर भोजी जैतापूर यांच्याकडून 500 रुपये दिले त्यांना सुद्धा गरीबांचा मनाचा मुद्रा जास्त नको हा गोवांचे डायलॉग मोठा आहे तो हा मोठे मोठे गार केले काय गंमत मध्ये हा हा प्रश्न पण फक्त शॉर्टकट देतो नंतर घाणेकर गोवांचं आपल्याला गाणे गायचं हा म्हणून हा बघा विषय ऐका अरे कुठं गेला शंकर माझा मसना मी गवाय माझी कीबोर्ड मास्टर यश दादा सुद्धा आहे हे शिकले माझा भाचा आहे त्याला सुद्धा मोरीबांचा मनाचा मित्र नाव राहून गेलं बघा विषय कसा आहे गंमत मध्ये ना हिंमत मध्ये आलाय संदीप बुवा म्हणून काय म्हणताय का हा हिंमत मध्ये फक्त बोलू द्यावं मी हाय आतमध्ये त्यांच्याकडे पेन माझ्याकडे पेन त्यांच्याकडे शाई असेल ना हा मी आज 5 पेन आणलेत शाई भरून हा तुमच्याकडे किती आहेत मला माहिती नाही एकच पेन दिसला आहे हा बाबा माझा वासरू आहे तो लागते भावा हाय कुठं हा असू द्या अरे सोडला हा प्रश्न सोपा नका मारू उगाच थापा अरे मोठे मोठे गार केले मी गंमत मधी
घाणेकर कोणता विषय आहे? कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये, अरे मोठे मोठे गार केले मी, हिम्मत नाही गंमत मधी. अरे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आधी, प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आधी, प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी, प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी. सोडला हा प्रश्न सोपा, मारू नका उगाच बापा, सोडला हा प्रश्न सोपा, मारू नका उगाच बापा. मोठे मोठे गार केले गंमत मधी, मोठे मोठे गार केले गंमत मधी. प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी, प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी, प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी ओ शाही, प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी. बघा शेवट घेतो, पहिली बारी आहे. आता एक रिक्वेस्ट आहे, आपले 2 मिनिटं, परंतु थोडं शांत बसून. जी काल वेळ आली, महान कलावंत सर्वांचे लाडके घाणेकर बुवा निघून गेले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून लिहिलं आहे. हे मोरे बुवांचे काव्यपुष्प आहेत. खरंच सगळ्यांनी शांतता राखायची आहे, कारण असा महान कलावंत यांच्यासोबत मी अनेक कार्यक्रम केले, कॅसेट झाल्या, प्रेम दिलं, पण तो कलावंत आज आपल्यासोबत नाही आहे. रामचंद्र घाणेकर बुवा, तुम्ही वैकुंठवासी आहात, पण आजी तुमची आठवण येते. पण काय म्हणताय का? अरे हे कंठ दाटले साऱ्याने वाहिले अश्रूंचे पुर, श्रद्धांजली आज गायल्यावर खंत वाटते ही मना आज सांगावी कुणा, खंत वाटते ही मना आज सांगावे कुणा, नाही पुन्हा दिसणार घाणेकर. कंठ आज दाटले आले अश्रूंचे पूर, कंठ आज दाटले. अंतरा गातोय. हां, पोरं नाचवत नाही, नाचू नका. हां. लोककले पायी त्या कलाकाराचं जीवन कसं असतं बघा. मला समाज पाहिजे, मला कला पाहिजे, मला प्रेम पाहिजे, मला माया पाहिजे. म्हणून काय म्हणतं ऐका, ज्याने मलाही घडवला, घाणेकर बुवाने मला घडवलेलं आहे. लोककले पायी संसार मोडला, रसिकांच्या हृदयात त्याने नाता जोडला. अरे होता मर्दानी बाना, साऱ्यांना घेऊ, साऱ्यांना करून गेलाय सुना, नाही असा मिळणार जोडीदार. कंठ दाटले हे आले अश्रूंचे पूर, नाही बुवा दिसणार घाणेकर. धन्यवाद. जसं मला सकाळी केलं तसं बुवाना करा, लांबरी बुवाना करा. बघा
माझी प्रथम वेळ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.